नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ लव मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी वाळवणाची रेसिपी बनवणार आहे, ती म्हणजे तांदळाची चकली। परंतु ही चकली बाकीच्या तांदळाच्या चकलीपेक्षा थोडी वेगळी आहे। तर एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालून मी ही चकली बनवणार आहे। चकली खूप छान लागते व दुप्पट फुलते। करायला सुद्धा अतिशय सोपी आहे व चवीला सुद्धा अतिशय उत्तम लागते। तर अशीच एक वेगळ्या प्रकारची तांदळाची चकली आपण आज बघणार आहोत। त्यासाठी आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। तर आता ही तांदळाची चकली कशी बनवायची ते बघण्याकरता आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तर तांदळाची चकली बनवण्याकरता मी सर्वात प्रथम 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे व तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे व त्यानंतर त्यामध्ये इंचभर पाणी घालून तो रात्रभर भिजत ठेवायचा आहे। रात्रभर भिजत घातल्यामुळे तो छान असा फुलतो, त्यामुळे आपल्याला हा रात्रभर भिजत घालायचा आहे। तर मी या ठिकाणी अर्धा किलो रेशनचे तांदूळ वापरलेले आहे। तुम्ही या ठिकाणी कुठलेही तांदूळ वापरू शकता। तर आता या तांदूळामध्ये पाणी घालून हे तांदूळ आपल्याला रात्रभर भिजत घालायचे आहे। तर आपल्याला साबुदाणा व तांदूळ हे दोन्ही साहित्य रात्रभर भिजत घालायचे आहे। त्यानंतर सकाळी हे तांदूळ निथळून घ्यायचे आहे व ते हवेला हलकेसे कोरडे करून घ्यायचे आहे व त्याचं आपल्याला पीठ तयार करायचं आहे। तर अशा प्रकारे तांदूळाचं पीठ छान असं बारीक दळून घ्यायचं आहे। पीठ सुद्धा बारीक दळून झालेलं आहे व आपला साबुदाणा सुद्धा छान असा फुललेला आहे। तांदूळ शिजवण्याकरता पाण्यामध्ये घालण्यासाठी लागणारं साहित्य बघूया। त्यासाठी 2 चमचा पापड खार, चवीनुसार मीठ, 2 चमचे तीळ, 1 चमचा जिरं व 1 चमचा लाल मिरची पावडर। हे सर्व साहित्य आपण ज्या पाण्यामध्ये तांदूळ शिजवणार आहोत त्यामध्ये घालायचे आहे। तर मी या ठिकाणी 1.5 पातेलं कळकळीत गरम पाणी घेतलेलं आहे। तर 1 पातेलं तांदळाच्या पिठासाठी आपण 1.5 पातेलं पाणी घालणार आहोत। तर आपण या अर्धा किलोच्या प्रमाणातल्या चकल्या बनवत आहोत। तर मी या ठिकाणी 1.5 पातेलं कळकळीत गरम पाणी घेतलेलं आहे व थोडंसं पाणी बाजूला काढून ठेवलेलं आहे, जेणेकरून जर आपल्याला पाण्याचे प्रमाण कमी वाटले तर आपण यामध्ये कळकळीत गरम पाणी ॲड करू शकतो। तर एका पातेल्यासाठी मी 1.5 पातेलं पाणी घेतलेलं आहे। आता पाणी छान तापलेलं आहे। आता यामध्ये आपण 2 चमचे तीळ घालायचे आहे, 1 चमचा जिरं घालायचं आहे। तर अख्खं जिरं मी या ठिकाणी घेतलेलं आहे, तुम्ही जिऱ्याची पूड सुद्धा घालू शकता। त्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे, त्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर 2 चमचे पापड खार घालायचं आहे, त्यामुळे त्या छान अशा फुलतात व चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे। शक्यतो मापातच मीठ घालायचं आहे, थोडंसं कमी मीठ घातलं तरी चालेल, परंतु जास्त मीठ घातलं तर हे चकल्या थोड्याशा खारट होतात, त्यामुळे मिठाचं प्रमाण आपल्याला मापात घालायचं आहे। आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला या पाण्यामध्ये छान असं मिक्स करायचं आहे व या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता या तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं पाणी घालून याला थोडंसं पातळ करायचं आहे व ते पीठ यामध्ये घालून आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे। तर जर अख्खं पीठ आपण घातलं तर यामध्ये गुठळ्या तयार होतात, त्यामुळे पिठामध्ये थोडंसं गरम पाणी घालून त्याला छान असं पातळ करून ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे। तर अगदी लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला सतत ढवळत हे पीठ छान असं शिजवून घ्यायचं आहे। तर जोपर्यंत आपलं हे पीठ शिजत नाही तोपर्यंत आपल्याला यामध्ये साबुदाणा घालायचा नाही। पीठ अर्धवट शिजलेलं आहे, थोडंसं घट्टसुद्धा झालेलं आहे। आता याला सतत असं हाटत राहायचं आहे। तर अगदी लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे, नाहीतर आपलं हे पीठ करपू शकतं, त्यामुळे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर याला सतत असं परतत राहायचं आहे, जोपर्यंत हे पीठ थोडंसं घट्ट होत नाही तोपर्यंत। आता हे पीठ थोडंसं घट्ट झालेलं आहे, हाताला हलकंसं जड वाटत आहे। आता यामध्ये आपण जो 1 वाटी भिजवलेला साबुदाणा आहे तो घालायचा आहे। तर अर्धा किलो तांदूळाच्या पिठासाठी मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, यापेक्षा जास्त आपल्याला यामध्ये साबुदाणा घालायचा नाही। आता हा साबुदाणा यामध्ये आपल्याला छान असा मिक्स करायचा आहे। तर लक्षात घ्या, अर्धवट शिजल्यानंतरच आपल्याला हा साबुदाणा घालायचा आहे,
सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला साबुदाणा घालायचा नाही किंवा संपूर्ण शिजल्यानंतरसुद्धा आपल्याला साबुदाणा घालायचा नाही. तर जेव्हा हे तांदळाचं पीठ अर्धवट शिजतं त्यावेळेस आपल्याला साबुदाणा घालायचा आहे. आता हे दोन्ही साहित्य छान असे शिजलेले आहे. यावर झाकण ठेवून अगदी लो फ्लेमवर 1-2 ते 3 मिनटं याला वाफ काढून घेऊया. आता 1-2 मिनटं वाफ काढून घेतल्यानंतर यावरचं झाकण काढून याला आणखी थोडंसं आपण परतवून घेऊया. तर हे पीठ छान असं घट्ट झालेलं आहे, छान असं शिजलेलं आहे. जर या स्टेजवर तुम्हाला पाण्याचे प्रमाण कमी वाटले तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालू शकता, परंतु आपल्याला या ठिकाणी कडकडीत गरम पाणी घालायचं आहे. हे तांदळाचं पीठ छान असं शिजलेलं आहे. आता गॅस बंद करून पातेलं आपण खाली काढून घेऊया व त्यावर झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून ते थंड होणार नाही. तर आपल्याला हे पीठ थोडंसं चेक करून बघायचं आहे. जर हे पीठ आपल्या हाताला चिटकत नसेल तर समजायचं की आपलं हे पीठ छान असं शिजलेलं आहे. तर आता मी या ठिकाणी चकलीचा साचा घेतलेला आहे व त्याला हलकंसं तेल लावलेलं आहे. आता यामध्ये आपण हे शिजवलेलं तांदळाचं पीठ घालून घेऊया व याच्या आपण चकल्या पाडून घेऊया. जर हे पीठ तुमच्या हाताला जास्त चिटकत असेल तर थोडंसं तुम्ही हे पीठ शिजवून घेऊ शकता. तर अशा प्रकारे मी साच्यामध्ये भरलेलं आहे. आता याच्या मी चकल्या पाडून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहे. आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण या चकल्या पाडू शकतो. लहान मोठ्या ज्याही साईजमध्ये आपल्याला चकल्या करायच्या आहे तशा आपण करू शकतो. तर अशा प्रकारे संपूर्ण चकल्या पाळून झालेल्या आहे. अर्धा किलोच्या प्रमाणातल्या चकल्या आहे, भरपूर होतात व करायलासुद्धा सोपी आहे. आता या चकल्या आपल्याला 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहे. तर छान अशा वाळल्या की तळल्यानंतर त्या छान अशा फुलतात. तर 1-2 ते 3 दिवसानंतर आपल्या चकल्या छान अशा वाढलेल्या आहेत. मस्त अशा चकल्या झालेल्या आहे. दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसत आहे व छान अशा वाळलेल्यासुद्धा आहे. जर आपण या चकल्या कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतल्या तर 1 वर्षभर हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. तर मस्त अशा वाढलेल्या आहे. आता या चकल्या आपण तळून बघूया. तर चकली तळण्याकरता मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं. आता यामध्ये एक चकली घालून मी ते तळून दाखवणार आहे. तर चकली तळण्याकरता तेल आपल्याला छान कडकडीत गरम करायचं आहे व मीडियम फ्लेमवर आपल्याला हे चकल्या छान अशा तळून घ्यायच्या आहे. अशा प्रकारे या चकल्या तळल्यामुळे त्या छान अशा तळल्या जातात व छान अशा फुलतात. तर अशा प्रकारे आपली ही चकली छान अशी तळून झालेली आहे. मस्त अशी ही चकली फुललेली आहे. अगदी या चकल्या खूप छान होतात, दिसायलासुद्धा खूप छान दिसतात व चवीलासुद्धा अतिशय उत्तम लागतात. तर आणखी एक चकली मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. तर ही चकलीसुद्धा छान अशी फुललेली आहे. तेल छान कडकडीत गरम असलं की चकल्या छान अशा फुलतात. तुम्ही या चकल्या रात्रीच्या वेळेस खिचडीसोबत खाण्याकरतासुद्धा या चकल्या बनवू शकता. अगदी छान लागतात व छान अशा दुप्पट तिप्पट फुलतात. तर मस्त अशा मी 4-5 चकल्या तळून घेतलेल्या आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी ही चकली फुललेली आहे आणि कुरकुरीत अशी ही चकली होते. अगदी खुसखुशीत व कुरकुरीत अशी ही तांदळाची चकली. तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा व अशाच प्रकारच्या नवनवीन व सोपी रेसिपी बघण्याकरता माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.